आहे, मग तुमचा हा आशीर्वाद खोटा होणार. तेव्हा ज्ञानोबा राय म्हणतात की माझा आशीर्वाद आहे, संतांच्या आशीर्वादापुढे भगवंतालाही झुकणं भाग आहे. की जीही निमिषी मात्रे देह पालटिला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. क्षणामध्ये त्याचा देह पालटला. जी मुलगी होती त्याचा मुलगा संतांच्या आशीर्वादाने उभा राहिला. ही संतांची महानता आहे. महाराज बोला विठ्ठल विठ्ठल. आता संतांची ही महानता आपल्याला लक्षात आली, पण संतांना मायबापाची उपमा देण्याचं कारण काय? कारण मायबाप हे नेहमी आपल्या लेकराचे म्हणतात लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. लेकराचं हित कशामध्ये आहे याचाच विचार फक्त मायमाऊल्या करत असतात, मायबाप हे करत असतात. आणि याच प्रकारे संत सुद्धा फक्त आपल्याच हिताचा विचार करतात. आणि म्हणून त्यांना म्हटलेले आहे माय बाप. म्हणून भगवच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. असं त्यांनी काय केलंय, त्यांनी कशासाठी अवतार धारण केला? आपल्यासारख्या साधारण मनुष्याचं सुद्धा जीवन उद्धरून जावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता आपण उद्धरून जात नाही का, किंवा आपण जीवनामध्ये सुखी नाही का? आपण उद्धरून जात नाही याचं कारण एक मोठं सांगतात की भक्ती कशा प्रकारे करावी हे अजून आपल्याला कळालेलं नाही. कारण जीवन उद्धरून जाण्यासाठी खरी भक्ती आपण करणं महत्त्वाचं आहे. आता भक्तीची भरपूर उदाहरणे आहेत पहा, पण संतांनी आपल्याला बाकीच्या भक्तीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची भक्ती सांगितली. कारण या संसारामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ज्याला साधारण तंबाखू चुना सुपारी सुद्धा सुटत नाही, त्यांनी संसार कुठं सोडणार आहेत? आणि त्यांना माहिती आहे संसारामध्ये राहून भक्ती करू शकत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. संसारात राहून तुम्ही भक्ती करू शकत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. मला सांगा माता मौलांनो, तुम्ही एका चपलीच्या दुकानात गेले. कशाच्या दुकानात? चप्पल कळते पायात घालतो, हा चपलीच्या दुकानात गेले. चपलीच्या दुकानात जाऊन तुम्ही चप्पल